नमस्कार, मी रश्मी. काटाचमच्या परिवारामध्ये तुम्हा सर्व खवय्यांचं आणि खिलवणाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण काटाचमच्या किचनमध्ये अक्षय तृतीया स्पेशल अशी थाळी बनवणार आहोत. तर अक्षय तृतीया स्पेशल थाळीमध्ये आपण बनवणार आहोत आमरस, पुरी, भजी, मिक्स भाजी बनवणार आहोत आणि पालक राईस बनवणार आहोत आणि बनवणार आहोत मटकीच्या सांडग्याची दाटसर अशी रस्सा भाजी आणि फ्लावरची सुकी भाजी. तर आता आपण थाळीतला एक एक पदार्थ बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण आमरस बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आणि ते कशा प्रकारे बनवणार आहोत ते बघूयात. तर आमरस बनवण्यासाठी इथे मी 4 आंबे घेतलेले आहेत आणि हे आपण आमरस बनवण्यापूर्वी मी एक तासभर पाण्यात भिजत ठेवले होते. म्हणजे पाण्यात ठेवल्यानंतर आमरस आपल्याला बाधत नाही. तर त्याच्यामुळे आपण 1 तास किंवा अर्धा तास रस बनवण्यापूर्वी आंबे पाण्यात ठेवायचे आणि नंतर आता मी पुसून घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आपण आंब्याची साल काढून घेऊयात. तर मी वेगळ्या पद्धतीने आमरस बनवणार आहेत आणि आंब्याची साल काढायची आणि आपण रस बनवायला घ्यायचा. आणि इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि ती साखर वाटताना मी त्याच्यामध्ये थोडीशी वेलची टाकलेली आहे. म्हणजे वेलची सोलून त्याचे आतले काळे बी असतात ते टाकून त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि आपल्याला चिमूटभर मीठ वापरायचं आहे. तर आपल्याला साखर जितक्या प्रमाणात हवी त्या प्रमाणात घेऊन त्याची साखर बनवायची, म्हणजे मिक्सरवरती वाटून घ्यायचं. तर आता आपण पहिल्यांदा आंब्याची साल काढूयात. तर आपण आंब्याची साल अशा प्रकारे काढून घ्यायची. काय होतं, कधी कधी आंबे आतून खराब असतात, वरून किती जरी चांगले असेल तर आतमध्ये एक तर पांढरे डाग असतात किंवा काळे डाग असतात. तर आपण अशा प्रकारे साल काढली की आपल्याला कळतं की आंबा आतून स्वच्छ आहे, म्हणजे काही कीड वगैरे नाही आहे आणि आपल्याला रस काढायलाही बरं पडतं. आणि आपण न बघताच असं वरून आंबे असे हे करून घेतले, मऊ करून घेतले तर मग आतमध्ये कळत नाही की काय होतं, मग तो रस खराब होतो आपला. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे सर्व आंब्याची साल काढून घेऊया आणि मग रस बनवायला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे मी सर्व आंब्याची साल काढून घेतलेली आहे. आणि जर असं सालीला तर थोडासा गर लागला असेल तर हे फेकून द्यायचं नाही, आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आणि मग टाकून द्यायचं. खूप छान लागतं हे पण. तर मी इथं अशा प्रकारे एक पातेलं घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये हे व्यवस्थित असे चाळणीसारखं आहे ते बसलेलं आहे. आणि तुमच्याकडे ते पुरण यंत्राची चाळण असते ना, ते घेतलं तरी चालेल किंवा आपली किसणी असेल त्यांनी केलं तरी चालेल. फक्त त्या किसणीवरती थोडंसं काळजीपूर्वक करायचं, नाही तर मग हाताला लागतं. तर आता बघा, हे असं घेऊन ना आपण फक्त याला असं प्रेस करून असं घासून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित रस असा खाली पडला जातो. आणि जाड चाळणी आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित खाली पडला जातो रस. आणि व्यवस्थित ही सगळी कुळी अशी व्यवस्थित वेगळी होते छानपैकी. अशी आपण सर्व व्यवस्थित कुळी घासून घ्यायची. खाली बघूया आपण, हे बघा अशा प्रकारे आपला खाली रस पडतोय. अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाहीत, छानपैकी असा रस खाली पडतोय. तर आपण आता सर्व आंबे अशा प्रकारे रस काढून घेऊया. तर अशा प्रकारे मी ते 4 आंब्याचा असा रस काढून घेतलेला आहे. आणि आपण जे याच्यातून साडीतून काढलं त्याच्यातून तर व्यवस्थित सर्व काढून रस आता या बाउलमध्ये घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया, ज्याच्याबरोबर मी वेलचीही ॲड करून वाटलेली आहे. आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकूया, म्हणजे आपल्याला दोन्ही एकसाथ मिक्स करता येईल. अशा प्रकारे आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आणि आता आपण ह्याला व्यवस्थित झाकून आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि बाकीचे पदार्थ करायला घ्यायचे. आपले सर्व पदार्थ होईपर्यंत मस्तपैकी हा आमरस चिल होऊन जातो. पुढे साखर राहिली असेल तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि किती असं सॉफ्ट वगैरे झालेलं आहे बघा. अजिबात याला मिक्सरचा वापर न करता सुद्धा असं छान रस तयार झालेला आहे. काहीकांना गुठळ्या खायला आवडत नाहीत, म्हणजे असं आपण हाताने जेव्हा रस बनवतो तर थोडेफार ते आंब्याचे चंक्स राहतात त्याच्यामध्ये, तर ते काहीकांना आवडत नाही. आणि मिक्सरवरती आपण केलं तर काय होतं की त्याची थोडीशी चव बदलते. तर अशा प्रकारे केलं तर चवही बदलत नाही आणि गुठळ्याही राहत नाहीत, तसं छानपैकी रस तयार होतो. तर तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या. तर आता आपण याला झाकून फ्रीजमध्ये ठेवूयात. तर आपला आमरस बनवून झालेला आहे. आता आपण कोशिंबीर बनवूया. इथे मी गाजराची कोशिंबीर बनवणार आहे. अगदी सोपी पण फार चवीला लागते. तर बघूया त्यासाठी आपण काय साहित्य घेतलं आहे आणि कशी बनवायची ते. इथे मी 2 गाजर किसून घेतलेले आहेत. आपल्या आवडीनुसार मिरची घ्यायची. मी ते 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 1-2 चमचे घेतलेलं आहे. आणि आपल्याला याच्या अंदाजानुसार मीठ वापरायचं आहे.
तर आता आपण सुरू करूया कोशिंबीर बनवूयात. आता बाउलमध्ये आपण हे किसलेलं गाजर घेऊया. त्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि अगदी थोडंसं मीठ आणि आधी आपण हे मिक्स करूयात. आता आपण हे मिक्स केलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया. तर गाजर आणि शेंगदाण्याचं कूटचं कॉम्बिनेशन फार छान लागतं आणि कूट आपण थोडंसं जाडसर घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं की ते शेंगदाण्याचे चंक्स दाताखाली येतात तर छान वाटतं. तर आपण आता व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे. मीठ टाकलेलं आहे. आता हे आपली कोशिंबीर, गाजराची कोशिंबीर तयार आहे. अगदी स्वीट आणि शॉर्ट अशी, पटकन होणारी पण एकदम चविष्ट अशी. तर आता आपण हे पण झाकून फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आपली आता कोशिंबीर बनवून झाली आहे. आपण आता सांडग्याची दाटसर अशी रस्सा भाजी बनवतोय. त्यासाठी काय साहित्य घेतले ते बघूयात. इथे मी 1 कप सांडगे घेतलेले आहेत आणि इकडे थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा हळद, अर्धा इंच आलं, एक 10-12 लसूण पाकळ्या आणि पाव कप आपण सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. तर आपल्याला ह्याचं एक सुक्कं वाटण तयार करायचं आहे. तर आधी आपण ते वाटण करूया आणि मग बाकीचं साहित्य बघूया. तर सांडग्याच्या अशा दाटसर रस्सा भाजीसाठी आपण फोडणीसाठी साहित्य घेतलं आहे. इथे पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, एक थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ वापरायचं आहे, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, 1 कांदा बारीक चिरून आणि आपण आता जे वाटण केलं होतं ते अशा प्रकारे मी जाडसर असं वाटण केलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला. हा मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता आणि आपल्या सांडग्यामध्ये तिखट आहे त्याच्यामुळे त्याच्या अंदाजानुसार आणि मीठ आहे त्याच्या अंदाजानुसार मीठ वापरायचं आणि तिखट वापरायचं. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि एका साईडला आपण सांडग्यासाठी जे पाणी वापरणार आहोत ते पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे. तर कढई गरम झाली की आपण सांडगे भाजून घ्यायचे. इथे मी 1 कप सांडगे घेतलेले आहेत. माझ्याकडे जे सांडगे आहेत ते युनिक आकाराचे आहेत. म्हणजे पारंपरिक प्रकारचे सांडगे बनवले नाहीत कारण ते बनवताना फार वेळ पण जातो आणि कष्टही असं वाया जातं. म्हणजे खूप कष्ट लागतं त्याला. तर हे आपलं सहज सोपं बनलं जातं. मी हे सांडगे कसे बनवायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर त्याचे मी बायोमध्ये लिंक देते, तुम्ही ते बघा. तर अशा प्रकारे बनवते की झटपट होतात. पण जरी आकार वेगळा असेल ना तरी चव तशीच लागते अगदी आपल्या पारंपरिक सांडग्यांसारखी. आता प्रत्येकजण सांडग्याची भाजी अशी वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. मी पण अगदी 2-3 पद्धतीने बनवते. अगदी सणासुदीला बनवायचं झालं तर थोडंसं वाटण वगैरे करून बनवली जाते आणि आपण नेहमी बनवतो तर टिफिनसाठी वगैरे तर शॉर्टकटमध्ये अशी पटकन बनवली जाते. कशीही बनवली तरी सांडग्याची ती स्वतःची चव फार उत्तम असते त्याच्यामुळे भाजी खूप छान लागते. तर आपल्याला हे सांडगे असे अर्धा ते 1 मिनिट चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे. म्हणजे ते आतपर्यंत भाजले की असं पिठाळ लागत नाही. आणि आपण इथे भाजल्यानंतर थोडं तेलावरतीही पण भाजणार आहोत. त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. आपण गॅस फास्टच ठेवलेला आहे. खमंग सुवास आला की आपण हे काढूया. तर छान सुवास लागलेला आहे. आपण आता हे गॅस कमी करूया आणि हे सांडगे काढून घेऊया. आपण आता 2 टेबलस्पून तेल घेऊयात. आपल्या इकडे पाणी गरम झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया. तर तेल गरम झालेलं आहे. आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊया. हिंग टाकूया. इथे तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता आणि हे झालं की आपण कांदा टाकूया. कांदा थोडा गुलाबी रंगावरती परतला की आपण याच्यात सांडगे टाकणार आहोत. आपण सांडगे असे वेगळे तेलावर परतून घेत नाही कारण आपण जेव्हा फोडणीत त्याला परततो तेव्हा हे फोडणीमध्ये आपण कांदा टाकलेला असतो तर त्या तेलाला एक वेगळा सुवास येतो म्हणजे जिरे मोहरीचा आणि कांद्याचा. तर ते सांडगे असतात ना ते टाकल्यानंतर ते तेल शोषून घेतात तर त्याची चव आणखीन वाढते. त्याच्यामुळे मी असं कांदा फोडणीत टाकल्यानंतर कांदा थोडा गुलाबी झाला की सांडगे टाकते म्हणजे छान तेलावर परतले जातात आणि त्याची चव वाढते.
कारण आपल्या ह्या कांद्याचं तेल असतं ना, जे आता हे तेल त्यात फार चव लागते त्या तेलाची. तर थोडा गुलाबी झाला की आपण सांडगे टाकूया. तर कांदा छान परतलेला आहे. आता आपण सांडगे टाकूयात. असं तेलावर त्यांना छान परतूया. आपण गॅस थोडा स्लो ठेवलेला आहे. बघा सांडग्याने सगळं तेल असं पिळून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे छान चव लागते नंतर त्याची भाजीमध्ये. एक अर्धा मिनिट आपण असं तेलावरती त्यांना परतूया आणि थोडा त्याचा कलरही चेंज होतो. आता छान परतले ते तेलावरती. आपण आता आपण हा हिरवा मसाला जो वाटला होता तो टाकूया. आणि त्याच्यावरती आपण परतूया. हा मसालाही तेलावरती परतलेला पाहिजे, म्हणून आपण अजून अर्धा मिनिट त्याला छानपैकी परतून घेऊया. छान सुवास सुटायला लागला की मग आपण पाणी ओतायचं. एक अर्धा मिनिट आपण हा मसाला पण तेलावरती छान परतून घेऊया. गॅस लो आणि फास्ट असा करतच आपण ते परतून घ्यायचं. आणि आता एकदम फास्ट गॅस ठेवला तर खाली सर्व करपला जाईल मसाला. तर हे छान परतलेलं आहे. आपण आता याच्यावरती हा कांदा लसूण मसाला टाकूयात. अर्धा सेकंद असा परतला पण मसाला पूर्ण सांडग्यांना असा लागला की आता आपण ह्याच्यात गरम पाणी ओतायचं. गॅस स्लो ठेवूया आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यात थोडं गरम पाणी घेऊया. म्हणजे मिक्सरमध्ये जो मसाला होता तो सर्व व्यवस्थित निघाला जाईल. तर आता आपण हे गरम पाणी ओतूया. हा काय सुवास येतो हा. आता आपण अजून पाणी ॲडजस्ट करूया, कारण हे मटकीचे सांडगे आहेत आणि मटकीची डाळ शिजायला थोडा वेळ लागतो. मटकीचे सांडगे शिजायला वेळ लागतो आणि पाणी लागतं, त्याला जास्त पाणी लागतं. त्याच्यामुळे आपण पाणी थोडंसं अंदाजाने वाढवूयात. आणि तुम्हाला किती दाटसर रस्सा हवा आहे त्याच्या अंदाजानुसार आता आपण हे सांडगे शिजू द्यायचे आहेत. आणि शिजेपर्यंत पाणी आटलं जातं. आणि नंतर जरी पाणी कमी वाटलं तरी आपण चांगलं गरम उकळलेलं पाण्याच्यात ओतलं तरी चालतं, जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे त्याच्या अंदाजानुसार. तर त्याला छान उकळी येऊ द्यायची आणि मग कमी गॅस करून आपण याला झाकण ठेवून द्यायचं. अर्धवट झाकण ठेवायचं आणि मग ते म्हणजे उतूही जाणार नाही. आणि 5 मिनटं झाले की आपण चेक करायचं, म्हणजे एकदा हलवून घ्यायचं, म्हणजे सांडगे सगळीकडून व्यवस्थित शिजले जातात. उकळी येईपर्यंत आपण गॅस फास्ट ठेवूया. आता हे उकळी आलेली आहे. आता मी गॅस स्लो करते आणि अर्धवट झाकण ठेवून देते आणि 5 मिनटानंतर आपण परत एकदा ढवळून घेऊयात. तोपर्यंत मी फ्लॉवरची सुकी भाजी बनवणार आहे, त्याची तयारी करून घेते. आणि मध्ये मध्ये आपण ह्या सांडग्यांकडे पण लक्ष द्यायचं. तर मीठ टाकायला विसरले मी, त्याच्यामुळे आपण मीठ टाकून घेऊया. आणि मीठ हे आपल्या सांडग्यामध्ये मीठ असल्यामुळे अंदाजाने मीठ टाकायचं, जास्त खारट भाजी होता कामा नये. तर आता आपण हे झाकण ठेवून देऊया. तर आता हे आपल्याला शिजत ठेवून 10 मिनटं झालेले आहेत. 5 मिनटं झाल्यानंतर मी एकदा चेक केलेलं आहे आणि आता 10 मिनटं झाल्यानंतर सांडगा व्यवस्थित शिजलेला आहे. आणि आता याच्यात आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं पाणी ओतायचं. आता जर तुम्हाला याच्यापेक्षा पातळ हवं असेल तर थोडं पाणी ॲड करायचं. तर इथे गॅस मी स्लो करते आणि अगदी थोडं पाणी ॲड करते. आणि गरम पाणी ओतायचं. आणि 1 चमचा आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं, बारीक कुटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून याच्यावरती कोथिंबीर टाकूयात. आपली ही सांडग्याची रस्सा भाजी तयार आहे. आपल्याला इतकाच दाटसर रस्सा हवा. एक मोठी उकळी काढायची आणि गॅस बंद करायचा, कारण आपण कूट आता टाकलेलं आहे. आपलं कूट हे पण भाजलेलं शेंगदाण्याचंच आहे, त्याच्यामुळे त्याला काही जास्त फरक पडत नाही आहे. तर आता हा गॅस बंद करते, कारण आपण जास्त हे सांडग्याची भाजी कशी होते, जसं जसं वेळ जाईल ना तशी ती खूप घट्ट होत जाते. तर आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया. तर फ्लावरची सुक्का भाजी बनवण्यासाठी आपण इथे 1 कप फ्लावर घेतले, त्याचे असे छोटे छोटे फुलं असे काढून घेतलेले आहेत. याच्याबरोबर तुम्ही थोडासा बटाटाही वापरू शकता, पण इथे मी फक्त आज फ्लावर घेतलेला आहे. चवीनुसार मीठ वापरायचं आहे, थोडी कोथिंबीर. फोडणीसाठी आपल्याला लसूण ठेचून घेतलेला 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या. आणि इथे 1 चमचा आपण शेंगदाण्याचं कूट वापरणार आहोत, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी आणि कांदा लसूण मसाला हा 1 चमचा आणि हिंग थोडंसं. तर सर्वात आधी आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. कढई गरम झाली, आपण तेल टाकूयात. भाजीच्या अंदाजानुसार
तेल टाकायचं. जिरे टाकूयात. तर लसूण टाकूयात. हिंग. फ्लावरच्या भाजीला आपण थोडा जास्तच लसूण वापरायचं आणि छान चव लागते. तर लसूण थोडासा ब्राऊन झाला ना, गोल्डन ब्राऊन झाला की फ्लावर टाकूयात. तोपर्यंत आपण फ्लावर निथळून घेतलेला आहे. तर आपण फ्लावर टाकूयात आणि स्लो करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छानपैकी आपण फ्लावर असा तेलावर परतून घेऊया. आता आपण पाव चमचा हळद टाकूयात. आणि आपला कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकूयात. गॅस एकदम स्लो ठेवायचा. आणि आता मीठ टाकूयात. आणि आपण ह्या भाजीत पाणी ओतणार नाही आहे. तेलावरतीच आपण छान याला म्हणजे शिजू देणार. तर वरती आपण ताट ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवणार आहोत. तर गॅस स्लोच ठेवायचा. आणि आपल्या भाजीच्या अंदाजानुसार मीठ टाकायचं, कारण पाणी वापरणार नाही आहे, त्यामुळे मीठ थोडंसं टाकायचं. मीठ टाकून एकदा परतून घ्यायचं. तर असं कढईला असं घट्ट बसणार असं झाकण ठेवायचं आपण त्याच्यावरती. आणि त्याच्यामध्ये हे पाणी ठेवायचं. म्हणजे ह्या पाण्याच्या वाफेने खाली फ्लावर शिजला जातो. आणि 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर परत खोलून आपण चेक करायचं शिजला की नाही, किंवा आपण त्याला जराशी थोडंसं परतायचं, म्हणजे तो सर्व बाजूने व्यवस्थित शिजला जाईल. तर ही भाजी शिजेपर्यंत आपण पुढचा पालक राईस बनवणार आहोत, त्याची तयारी करूया. तर फ्लावरची भाजी आपली अशा प्रकारे शिजलेली आहे. एक 10 ते 15 मिनटं लागली. आपण मध्ये मध्ये थोडं परतलेलं आहे, कारण फ्लावर शिजायला थोडासा वेळ लागला. आणि जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून शिजवला आणि नंतर ते पाणी पूर्ण अशा प्रकारे सुकवलं तरी होऊन जाईल. तर आता आपला हे फ्लावर थोडं गॅस फास्ट करायचा आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते. आणि व्यवस्थित असं पूर्ण सुक्का करून घ्यायचा. आणि आता कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे आपली फ्लावरची सुक्का भाजी तयार आहे. तर लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला खूप घाई असेल तर पाणी टाकून शिजवा आणि नंतर पाणी पूर्ण आटवायचं. नसेल तर वाफेवरती शिजवलं तर चव छान लागते. तर भाजी झाली, आपण गॅस बंद करूया आणि पालक राईस करायला घेऊया. तर पालक राईस बनवण्यासाठी ते मी 2 कप शिजवलेला बासमती तांदूळ घेतलेला आहे, म्हणजे भात घेतलेला आहे. तसा तो लांब सडक असा बासमती तांदूळ आहे. शिजवल्यानंतर 2 कप झालेला आहे. आणि इथे असं एक मुठीमध्ये येईल असं पालकची पानं घेतलेली आहेत फक्त. तर आता आपल्याला पालक ब्लांच करून घ्यायचा आहे. तर आधी आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे, ब्लांच करून घेऊया आणि मग त्याचं वाटण सांगते. आणि आपण बाकीचं साहित्य घेतलेलं आहे. तर फोडणीसाठी 1-2 तमालपत्र, एक अर्धा चमचा जिरे, आणि आपल्याला पालकबरोबर ब्लांच करून घ्यायचं आहे. पालक ब्लांच केलं की त्याच्याबरोबर आपल्याला 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं आणि थोडी कोथिंबीर आपल्याला वाटून घ्यायची आहे पालकबरोबर. आणि फोडणीला अजून कांदा वापरायचा आहे. इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे, तो तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे. आता पाणी गरम झालं आहे, आपण पालक टाकूया त्याच्यामध्ये. एक थोडं सेकंदासाठी आपण याच्यामध्ये पालक ठेवणार आहोत. अगदी बाजूने अशी उकळी फुटायला लागली की आपण पालक काढून घेणार आहोत. तर आपण हे पटकन असं काढून घेऊया. आणि उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर हे लगेचच होतं, जास्त वेळ लागत. आणि लगेच आपण याला थंड पाण्यामध्ये टाकायचं किंवा नळाखाली पकडायचं, म्हणजे लगेच हे थंड होतं. आता आपण याच्यात मिरच्या टाकूयात, आलं टाकलं, लसूण टाकूया, आणि आता हा ब्लांच केलेला पालक टाकूया आणि कोथिंबीर टाकूया आणि याची चांगली पेस्ट करून घेऊया.
जास्त पाणी वापरायचं नाही, अगदी थोडंसं पाणी लागलं तर, नाही तर त्या पाण्यामध्येच व्यवस्थित वाटलं जातं. एक्स्ट्रा टाकायची गरज लागत नाही. वाटून घ्यायला अशा प्रकारे आपण पालकची प्युरी करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वगैरे टाकलेली, सर्व लसूण मिरची. तर हे अर्धा ते पाऊण कप झालेली आहे. तर आता आपण पालक राईस बनवायला घेऊया. तर तेल गरम झालेलं आहे, आपण जिरे टाकूयात. आपल्याला जिऱ्याला जास्त करपवू द्यायचं नाही आहे. तमालपत्र टाकूयात. आता कांदा टाकूया. आपण एक कांदा घेतला, असं पातळ उभे काप करून घेतलेलं. गॅस फास्ट करून आपण कांदा चांगला परतून घेऊया. आणि कांदा लवकर भाजण्यासाठी आपण अगदी थोडंसं मीठ टाकूया. तर कांदा लाईट गोल्डन झालेला आहे. आपण हळद टाकूया आणि आपलं हे पालकची प्युरी टाकूया. म्हणजे आपण सगळं वाटलेलं त्याच्याबरोबर. आणि गॅस एकदम स्लो ठेवून आपण त्याला छानपैकी परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते शिजलं जाईल. आपण याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं की काय होईल, आपल्याला ते हे पालक आहे ना, तो पूर्ण जरा काळपट दिसेल. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे. असंच आपण याचं पूर्ण पाणी, म्हणजे जे काय आहे याच्यामध्ये पाणी, ते पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण हे परतायचं. म्हणजे पाणी पूर्ण सुकलं पाहिजे. आणि गॅस स्लो ठेवायचा, म्हणजे पालकही शिजला जाईल. तर आता हे पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आणि असं बाजूने तेल सुटायला लागलं आहे. तर आपण आता याच्यात भात टाकूया. हा भात आपण एक 2-3 तासापूर्वी असा बॉईल करून ठेवलेला आहे. म्हणजे काय, तो पटकन असा थंड झाल्यानंतर ना भात असा तुटला जात नाही. त्याच्यामुळे त्याला आधी बराच वेळ करून ठेवायचा, म्हणजे तो फार मोकळा होतो. गॅस स्लो ठेवूया आणि याच्यामध्ये गरम मसाला आणि मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हलक्या हाताने मिक्स करायचं आणि मीठही टाकून घेऊया. आपण थोडं मीठ आधी टाकलेलं आहे, अंदाजाने मीठ टाकूया. आणि अशी छान एक वाफ आली की नाही, आपण गॅस बंद करूया. कारण आपला भातही शिजलेला आहे. आपण भात पूर्ण शिजवलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त भाताला शिजायची गरज नाही आहे. आणि आता तुम्ही ह्याला एक 2-3 मिनटासाठी झाकण ठेवू शकता, वाफ काढायसाठी. गॅस स्लो करायचा आणि एक अर्धा मिनटासाठी किंवा 1 मिनटासाठी झाकण ठेवून गॅस बंद करायचा. हे अर्धा मिनिट झालेलं आहे, वाफ पण झालेलं आहे तिकडून. आता आपण हा गॅस बंद करूया आणि भात काढून ठेवूया. अशा प्रकारे आपला हा पालक राईस तयार आहे. आणि आता आपण पुरी बनवणार आहोत. तर पुरीचं पीठ मळून एक 15-20 मिनटासाठी ठेवून देणार आहोत आणि ते मुरेपर्यंत आपण भजीची तयारी करणार आहोत. आपण आता पुरी तळून घेऊयात. पुरी तळल्यानंतर आपण भजी करायची आणि पापड पण तळून घ्यायचे. म्हणजे आपली अक्षय तृतीयेची थाळी तयार होते. तर तेल गरम झालेलं आहे. पुढे आपण सतत परतत राहायचं नाही. एका बाजूने भाजली पूर्ण तळली गेली की मग परतायची, तोपर्यंत परतायची नाही. लाईट गोल्डन होईपर्यंत आपण एका बाजूला ठेवायची. आपण परतूया. व्यवस्थित आपण फिरवून सर्व बाजूने तळून घ्यायची. आता काढूयात. आता आपण पापड तळूयात.
आपण पोह्याचे बिरगुंड बनवलेले आहे. तेल जास्त गरम असल्याने गॅस स्लो ठेवायचा. गॅस स्लो ठेवायचा. इथे कांदा, मिरची, कोथिंबीर, जिरे, ओवा वगैरे असं टाकून हे मी मिश्रण भज्यासाठी मिश्रण तयार केलेलं आहे. थोडंसं तांदळाचं पीठ, गॅस स्लो ठेवायचा कारण आपलं तेल खूप गरम झालेलं आहे. थोडंसं गोल्डन रंगावर छान तळून काढायचे. हा काय सुवास आहे. अशा प्रकारे आपण लाईट गोल्डन असं होईपर्यंत छानपैकी तळून घेऊया. थोडंसं गॅस स्लो करायचा, थोडा मध्ये मिडियम ठेवायचा, म्हणजे तापमान तेलाचं व्यवस्थित राहायला पाहिजे आणि भजी आतपर्यंत पूर्ण तळले गेले पाहिजे. भजी व्यवस्थित कलर आलेला आहे. आपण थोडा वेळ गॅस फास्ट ठेवला आहे म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात. आता गॅस स्लो करूया आणि भजी काढून घेऊया. आता आपण मस्तपैकी इथे मीठ घेऊया. नंतर आपण हे लिंबू, कोशिंबीर, पापड, भजी, आता आपण सुकी भाजी घेऊया. ही आपली फ्लॉवरची सुकी भाजी. सांडग्याची रस्सा भाजी घेऊया. आणि आता आपला मस्तपैकी आमरस. बघा कलर अजिबात चेंज झालेला नाही आहे. आणि इथे आपण आपल्या टम फुगलेल्या पुऱ्या ठेवूयात. आणि आपला पालक राईस आपला असा मधोमध पालक राईस. कशी छान वाटते ना थाळी. अशा प्रकारे आपला हा अक्षय तृतीयेची थाळी तयार आहे. असं तुम्ही आस्वाद घ्या. तर ताटामध्ये लोणच्याची कमी होती, आता आपण लोणचंही ठेवूया. कैरीचं असं ताजं ताजं लोणचं आत्ताच बनवलेलं आहे. तर आपली मस्तपैकी ही अक्षय तृतीयेची थाळी तयार आहे. तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या. तर अशा प्रकारे आपण अक्षय तृतीयेची थाळी बनवलेली आहे. तुम्हीही अशा प्रकारे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या. तर ह्या थाळीमध्ये मी आमरस, पुरी, पापड, भजी, पालक राईस, फ्लॉवरची सुकी भाजी आणि सांडग्याची झणझणीत अशी दाटसर रस्सा भाजी बनवलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे बनवा किंवा याच्यातला कुठलाही एक प्रकार बनवा किंवा आवडता कुठलाही पदार्थ बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या. आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अस्सल चवीचा, उत्तम स्वादाचा, घरच्या आपुलकीचा काटा चमचा. धन्यवाद.